विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, आपल्या योजना मांडल्या जात आहेत। आज ठाण्यामध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहेत आणि ठाण्यामध्ये राज ठाकरेंची ही दुसरी सभा आहे अविनाश जाधव यांच्यासाठी। आपण बघू शकतो की गावदेवी मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे। या ठिकाणी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून निर्माण केला होता आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये आज राज ठाकरेंची सभा होणार आहे। दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर संजय केळकर आहेत, भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांच्यासोबतच शिवसेनेचा बालेकिल्ला पूर्वी असलेला आणि आता एकनाथ शिंदेंचा झालेला त्यांच्यासोबतच असलेले उमेदवार राजन विचारे हे सुद्धा आहेत, ते खासदारकीला उभे होते, पडलेत आणि आता पुन्हा ते आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यांच्यामध्ये अजून ताकदीने उभे असलेला अविनाश जाधव हे आता या ठिकाणी उभे आहेत। त्यांचं स्लोगन सुद्धा आहे 24 तासामध्ये असं काम करतो असं सांगतात आणि आज त्यांच्यासाठी राज ठाकरेंची दुसरी सभा होणार आहेत। आपण दादांशी बोलूयात। दादा, राज साहेबांची सभा होणार आहे, काय सांगतो? आनंदाची गोष्ट आहे की सन्माननीय राजसाहेबांनी मला दुसरी सभा दिली आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना पूर्ण खात्री आहे की ठाण्याची मनसेची ही ठाणे शहर विधानसभेची जागा यावेळेला 100% निवडून येईल। साहेब खूप स्वतः प्रयत्न करत आहेत, विविध लोकांशी बोलत आहेत, त्या दिवशी विविध संस्थांना भेटले। परवा शर्मिला वहिनी होत्या, 3 चौकसभा वहिनींनी घेतल्या, हिरानंदानीमधील विविध लोकांना वहिनी घरोघरी जाऊन भेटल्या। सो दोघंही नवरा बायको माझ्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, खूप मेहनत करत आहेत। त्यांचे हे उपकार मी कसे विसरू फेडू हे मला कधी कळत नाही आहे, पण सन्माननीय राजसाहेबांचे आणि वहिनींचे मी खूप खूप आभार मानतो। राजसाहेब प्रत्येक उमेदवारासाठी फक्त एकच सभा घेतात, तुमच्यासाठी दुसरी सभा घेतात। दुसरी सभा घेण्याची गरज का पडली की तुमच्यावर विशेष प्रेम आहे त्यांचं? मला असं वाटतं की येणाऱ्या जागेवर मेहनत पक्षाकडनं केली जाते। सो माझ्याकडे पण आहे, राजूदादाकडे पण आहे, नांदगावकर साहेबांकडे पण होणार आहे। सो ज्या येणाऱ्या जागा आहेत तिथे सन्माननीय राजसाहेब विशेष लक्ष देतात, कारण पक्षाचे जे सर्वे आहेत ते आमच्या बाजूने आहेत। ठाणे शहर विधानसभेचा सर्वे हा मनसेच्या बाजूने आहे, त्यामुळे विशेष लक्ष साहेब ठाण्यावर देतात। दादा, तुमच्या विरोधात संजय केळकर उभे आहेत आणि ते सांगतात की मी लोकांचं कामं केलेले आहेत आणि लोक मला निवडून देतील। कोणती कामं? शेड बनवली, बेंच दिले, हे कामं आहेत? निवेदन दिले, ही कामं आहेत? काय ठळक काम सांगावं की मी हे ठाण्यासाठी केलं, असं एक ठळक काम संजय केळकरांनी दाखवावं। मागच्या 15 वर्षात संजय केळकरांनी ठाण्यातल्या अशी एक जागा दाखवावी की संध्याकाळी मुलांना ठाणेकर फिरायला घेऊन जातील, आणि ते काम संजय केळकरांनी केलेलं आहे। सो केळकरांनी अशी कुठलीही कामं केली नाही, फक्त त्यांचं एक मत आहे, मला काही फरक पडत नाही, माझ्यासोबत वोट बँक आहे। सो वोट बँक म्हणजे काय? तुम्ही लोकांना गृहीत धरता का? जी सुशिक्षित लोक तुम्हाला मतदान करतात त्यांना जर तुम्ही वोट बँक म्हणून जर हिनवत असाल आणि ही वोट बँक जाणार कुठे मला सोडून, तर मला असं वाटतं तुम्ही 15 वर्षात काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळे ही वोट बँक ह्या वेळेला तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। या विधानसभा मतदारसंघातनं राजन विचार सुद्धा उभे आहेत, तर त्यांचं तुम्हाला काही संघर्ष असणार आहेत का? मला ते प्रचारात कुठेही दिसलेले नाही आहेत। आज 15-16 तारीख आली, त्यांचे कुठलेही नेते ह्या सगळ्या ठाणे शहरातल्या कुठल्याच उमेदवारांसाठी फिरताना दिसलेले नाही आहेत। सो मला त्यांच्या पक्षात नक्की काय चाललं हेच कळत नाही। सो शिवसैनिकांना विनंती आहे, जर जागा येणार नसेल तर मत वाया घालवू नका, तुमच्या पाठी अविनाश जाधव उभा राहील। जर तुम्हाला असं वाटत असेल की जागा कठीण आहे त्यांची, तर आमच्यासोबत उभे राहा, आम्ही नक्कीच या सगळ्या शिवसैनिकांच्या पाठी मी पुढची 5 वर्ष उभे राहील। दादा, या मैदानाचं ऐतिहासिक महत्त्व आहे। शेवटची सभा इथं बाळासाहेबांनी घेतली होती, आज राजसाहेब घेत आहेत, विजयाची नांदी होईल। मला असं वाटतं की ह्या बाळासाहेबांची शेवटची सभा झाल्यानंतर ह्या मैदानात कुठलीही मोठी सभा झाली नाही, निवडणुकीची सभा झाली नाही। सो बाळासाहेबांनंतर आता थेट राजसाहेब ठाकरे अशी ही सभा होणार आहे। सो बाळासाहेबांनी त्या सभा घ्यायचे त्यावेळेला ठाणं बाळासाहेबांचं होतं, आता सन्माननीय राजसाहेबांच्या सभेनंतर ठाणं हे मनसेचं होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे ठाण्यातला मतदार आमच्यासोबत आहे। प्रचंड चिड आहे आपल्या संजय केळकरांच्या बाबतीत, प्रचंड जो माणूस मागच्या 10 वर्षात कुठेही गेला नाही अशा माणसाला निवडून आणून देण्याची त्यांची कुठलीही इच्छा आत्ता तरी मला फिरताना दिसत नाही। आता काय EVMनी काय केलं तर मला माहीत नाही, पण उरलेल्या त्या ह्याच्यामध्ये मला संजय केळकरांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी त्यांच्या पक्षात आहे, शिवसेनेमध्ये आहे आणि तेवढीच नाराजी मतदारांमध्ये आहे। खरं तर शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या बाबतीत मला आश्चर्य आहे की अनेक शिंदे गटाच्या शिवसैनिकांना ह्याच संजय केळकरांनी जेलला पाठवण्याची व्यवस्था केली होती। अनेक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात माहितीचे अधिकार टाकलेले आहेत। यांच्या शिंदे सेनेच्या अनेक नगरसेवकांच्या विरोधात या केळकरांनी माहितीचा अधिकार टाकलेला आहे।
अनेक नगरसेवकांना जेलला पाठवण्याची यांनी व्यवस्था केली होती. कसे काय ते लोकांना तुम्ही बळजबरी करताय काम करायची? माझं मत आहे, मला मतदान करू म्हणून नका, पण काही स्वतःचा इगो बिगो असतो की नाही, की जर तुम्हाला एखादा माणूस जेलपर्यंत पाठवायचा प्रयत्न करतोय, कधी मागच्या वेळेला पण तुम्ही त्यांचं काम केलं आणि तरी जर तुम्हाला तो जेलला पाठवण्याची तयारी करत असेल, तुमच्या विरोधात माहितीचे अधिकार टाकत असेल, तुमच्या कार्यकर्त्यांना दुखवण्याचा प्रयत्न करत असेल, संपवण्याचा प्रयत्न करत असेल, अशांच्या पाठी का शिवसेना उभी राहते मला कळत नाही आहे. खरं तर शिवसेनेपेक्षा, एक भारतीय जनता पक्षापेक्षा शिवसेना ठाण्यात स्ट्रॉंग आहे. एकनाथ शिंदेंची का सोडली अशा माणसाला, काम न करणाऱ्या माणसाला का ही जागा दिली मला माहीत नाही आहे. खरी तर ही जागा शिवसेनेची असली पाहिजे होती, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची असली पाहिजे होती, कारण चांगली कार्यकर्त्यांची पळी आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जीवावर एकनाथ शिंदे आपले संजय केळकर बसलेले आहेत की ते मला मदत करतील आणि मी निवडून येईल. पण त्या शिवसैनिकांनी यांना का मतदान करावं? का तर तुम्हाला जेलला पाठवण्याची तयारी केली होती म्हणून, की तुमच्या विरोधात माहितीचा अधिकार टाकून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या नगरसेवकांना. त्या नगरसेवकांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात आहे की त्यांनी ठरवावं की हा तुम्हाला परत त्रास देणार नाही आहे का. कारण कसं असतं, माणसाला एकदा सवय लागली की लागली. आज जरी तो प्रेमाने हे 5 वर्षाआधी पण ते तुमच्याशी प्रेमाने बोलले होते आणि त्याच्यानंतरही त्यांनी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे अनेक नावं आहेत, आता मी नावं घेतली तर अनेक चकित व्हालो, एवढी नावं आहेत. पण का असे वागतायत का मला माहीत नाही. का बहुतेक अविनाश जाधव नको असावा म्हणून हे सगळे एकत्र झालेत की काय मला माहीत नाही. कारण अविनाश जाधव आला तर काम करेल ना, म्हणून बहुतेक ह्या सगळ्यांची इच्छा असेल. पण माझी त्या सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे की ज्याने तुम्हाला जेलला पाठवायची तयारी केली, ज्याने तुमच्यावर माहितीचे अधिकार टाकले, ज्याने तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, या शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, त्या संजय केळकरांना तुम्ही मतदान करणार आहात का? एकदा रात्री झोपताना शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या. धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अथर्व मी हिरा डाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.